दर्शको, आता पाहूयात एक महत्त्वाची बातमी। संविधान वाचन ही नुसती स्पर्धा न राहता चळवळ होणं गरजेचं आहे। मिरवणुकीमध्ये डॉल्बीवर पैसे खर्च न करता अशा प्रकारचे विधायक आणि समाज उपयोगी कार्यक्रम करावेत, असं प्रतिपादन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केलं। सोलापुरातील डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि महाकारुणी एज्युकेशनल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 18 एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या वाचू संविधान 12 तास या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी 1 मे रोजी पार पडला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त एम राजकुमार, डॉक्टर अग्रजा चिटणीस वरेरकर या उपस्थित होत्या। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय महाविद्यालयाचे उपाधिष्ठाता डॉक्टर दीपक बनसोडे हे होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत भगवान बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून बुद्धवंदना घेण्यात आली। पृथ्वीचं वाढतं तापमान पाहता दीप प्रज्वलन न करता रोपट्याला पाणी घालून या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। या स्पर्धेमध्ये विजयी स्पर्धकांचं प्रमुख अतिथी डॉक्टर अग्रजा चिटणीस वरेरकर तसंच प्रमुख अतिथी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर सर्वेश कदम, डॉक्टर शुक्लधन रोडे, डॉक्टर संचित खरे, डॉक्टर अवधूत डांगे, ॲडव्होकेट अमित कांबळे, प्रवीण सोनवणे, अशोक मस्के, आनंद शिंदे आणि अमोल वाघमारे यांनी परिश्रम घेतले। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।